केस गळणं ही खूप नॅचरल प्रक्रिया आहे. म्हणजे दिवसातून 50 ते 100 केस गळणं ही एक त्या केस वाढण्याच्या प्रक्रियेमधला एक भाग आहे. म्हणजे केस वाढण्याची जी काही प्रक्रिया आहे ती 4 स्टेपमध्ये असते. तर केस मुळापासून वाढतात, तो एक 7-8 वर्षाचा काळ असतो. म्हणजे जे आपले जे केस आहेत तर ते एक 7 ते 8 वर्ष तसेच असतात आणि मग त्याच्यानंतर एक एक केस त्यातला गळायला लागतो आणि मग तिथे दुसरा केस यायला लागतो. अशा प्रकारची प्रोसिजर असते. आणि ह्या प्रोसिजरमध्ये एक नॉर्मली 50 ते 100 केस दिवसाला गळणं हे खूप नैसर्गिक आहे. पण काही लोकांना हे 50 ते 100 केस गळले तरी केस फार विरळ व्हायला लागतात. तेव्हा मात्र ही केस गळती जास्त दुर्लक्षित करून चालत नाही. त्याच्यामुळे केसांची घनता किती आहे, केस गळत असतील तर केसांची घनता कमी झाली आहे का, त्यांचा जो काही थिकनेस आहे तो प्रॉपर आहे की नाही, केस खूप विरळ दिसत आहेत का, हे सगळे हे प्रमाण आहेत की आपले केस जास्त गळत आहेत की कमी गळत आहेत. किंवा जर आपल्याला केस विरळ वाटायला लागले, केसांची लेंथमध्ये प्रॉब्लेम वाटायला लागला तर समजायचं की आपले केस खरोखर गळत आहेत आणि मग त्याच्याकडे लक्ष देण्याची वेळ आहे. केसांचं आरोग्य आपल्या बऱ्याच गोष्टींवरती अवलंबून असतं. आयुर्वेद सांगतं केस हा अस्थिधातूचा मल आहे. म्हणजे जेव्हा अस्थिधातू फॉर्म होतो किंवा अस्थिधातू आपण जे काही आहार रस घेतो त्याच्यातून 7 धातू तयार होत असतात. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा अशा प्रकारचे हे सगळे धातू तयार होत असतात. मग जेव्हा अस्थिधातू तयार होतो आणि तो तयार होत असताना पचनातून त्याचा मल भाग म्हणून हे केस तयार होत असतात. त्याच्यामुळे अस्थिधातू व्यवस्थित असणं म्हणजे इन जनरल शरीरातलं कॅल्शियम व्यवस्थित असणं हे खूप गरजेचं आहे तुमच्या केसांच्या न्यूट्रिशनसाठी. दुसरं गोष्ट आहे म्हणजे ऑइलिंग. काही शरीरातले घटक आहेत ते जे पचण्यासाठी आपल्याला शरीरामध्ये थोड्याफार प्रमाणात स्निग्ध पदार्थ किंवा ऑइली पदार्थ खाणं गरजेचं आहे. पण ते ऑइलिंग खात असताना किंवा ऑइल खात असताना ते हेल्दी पाहिजेत आणि शरीराला ते अपायकारक नको. मग असं कुठलं घटक आहे आपण जे शरीरामध्ये हेल्दी आहे पण ते अपायकारक होणार नाही असं कुठलं स्निग्ध पदार्थ आहे, तो म्हणजे तूप. कारण जे तूप आहे त्याच्यामध्ये असे काही घटक आहेत जे तुमच्या केस वाढीसाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे कॅल्शियम आणि स्निग्ध पदार्थामधलं तूप ह्या 2 गोष्टी तुमच्या शरीरामध्ये तुम्ही नियमित व्यवस्थित घेणं गरजेचं आहे. कॅल्शियम घेत असताना शक्यतो नॅचरल सोर्स जो कॅल्शियमचा आहे म्हणजे दूध. तूप पण दुधाचाच प्रकार आहे, दुधाचाच पदार्थ आहे. त्यामुळे दूध, तूप, ताक ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आहारामध्ये व्यवस्थित घेणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी घेऊन सुद्धा जर तुमचं कॅल्शियम प्रॉपरली शरीरामध्ये ॲब्सॉर्ब होत नाही आहे तर मग तुम्हाला एक्स्ट्रा कॅल्शियम सप्लिमेंटची गरज आहे. पण तुमचं पोट व्यवस्थित साफ झालं, तुमची पचनशक्ती व्यवस्थित असली तर जे तुम्ही आहारात जे काही हे दूध, तूप किंवा बाकीच्या गोष्टी कॅल्शियमचे सोर्स आहेत, अंडी असतील, तर ह्या गोष्टी व्यवस्थित घेतलात तर तुमचं कॅल्शियम नॅचरलीच वाढणार आहे. अगदी ज्यांना गरज आहे त्यांनी एक्स्ट्रा सप्लिमेंट्स घेणं गरजेचं आहे. तर अस्थीचा मल म्हणजे हा केस सांगितलेला आहे. त्याच्यामुळे आपले बोन्स, आपले अस्थी हे त्यांची प्रॉपर डेव्हलपमेंट असणं गरजेचं आहे. आहारातले काही घटक आहेत जे केस गळतीला प्रोत्साहन देतात. आंबट, खारट, अतितिखट ह्या गोष्टींनी केसांची मुळं लूज होतात, शरीरातलं पित्त वाढतं. तुमच्या शरीरातलं पित्त वाढलं तर केस गळू शकतात. त्यामुळे केस गळतीसाठीचा दुसरा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे म्हणजे तुमच्या शरीरातली उष्णता. तुमच्या शरीरात उष्णता असेल, अतिरिक्त घाम येत असेल, अतिरिक्त घाम काय येतो, शरीरातलं पित्त वाढलं, उष्णता वाढली तेव्हा देखील तुमचे केस गळतात. म्हणजे तुम्ही कॅल्शियम सप्लिमेंट घेत असाल, भरपूर काही बायोटिन ह्या सगळ्या गोष्टी केसांच्या न्यूट्रिशनला जे गरजेचं आहे ते घेत असाल, पण तुमच्या शरीरामध्ये जर पित्त असेल तर तुमचे केस हे जास्त गळणार आहेत. त्यामुळे पित्त शरीरातलं वाढू नये याच्यासाठी उष्ण, तिखट, तेलकट किंवा जो पदार्थ खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये ॲसिडिटी होते, पित्त होतं, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही अवॉइड केल्या पाहिजेत. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की अजिनोमोटो.
चायनीज पदार्थामध्ये अजिनोमोटोचा वापर जास्त प्रमाणात केला जातो आणि ते केस गळतीसाठी सगळ्यात कारणीभूत असलेला घटक आहे. त्यामुळे चायनीज होत असेल, बाहेरचं खाणं, गाड्यावरची काही खाणं होत असतील, फास्ट फूड, जंक फूड जास्त प्रमाणात होत असेल तर त्यामुळे देखील तुमचे केस गळू शकतात. त्यामुळे केस गळतीसाठी तुम्हाला व्यवस्थित कॅल्शियम सप्लिमेंट किंवा कॅल्शियमयुक्त आहार घेणं, शरीरामध्ये स्निग्ध पदार्थ व्यवस्थित योग्य स्वरूपात खाणं आणि उष्ण तिखट तेलकट ह्या गोष्टी बंद करणं खूप गरजेचं आहे. तर आता जाता जाता सांगते की ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण डेली हेअर केअर रुटीन तुम्ही कसं ठेवाल. तर आठवड्यातून 2 वेळा तुमचे केस हे धुतले गेलेच पाहिजेत. कितीही केस लांब असू देत, छोटे असू देत, आठवड्यातून 2 वेळा तरी केस व्यवस्थित. आता तुम्ही आजकाल शॅम्पूचा अतिरिक्त वापर होतोय आणि त्याच्यामुळे सुद्धा केस गळू शकतात. तर योग्य शॅम्पू, मग तो हर्बल असू देत, कुठलाही असू देत, जो तुम्हाला सूट होतो तो शॅम्पू तुम्ही यूज करा, ज्याच्यामध्ये कमीत कमी केमिकल्स असतील आणि हानिकारक घटक असतील. तर आपलं श्री तत्वचं प्रोटीन शॅम्पू आहे, जो हेअरफॉलसाठी खूप चांगला आहे, तो तुम्ही वापरू शकता. तर असे काही हर्बल शॅम्पूज आहेत, ते तुम्ही त्याचा वापर करू शकता. पण जर शिककाई आणि रिठ्याने आठवड्यातून एकदा जरी केस धुतलेत, त्याच्यामध्ये थोडं त्रिफळा पावडर टाकून जर तुम्ही आठवड्यातून एकदा त्याचा काढा करून हेअर वॉश घेतलात तर तरीही केस गळायचे कमी होतात. कारण रिठा, शिककाई हे याच्यामध्ये ना घट्ट पकडून धरण्याची ताकद असते, त्यामुळे केसांची मुळं ही ना घट्ट होतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी रिठा, शिककाईचा वापर करा. तर आठवड्यातून 2 वेळा हेअर वॉश करायचं आहे, त्यातलं एकदा तुम्ही शॅम्पू वापरून करू शकता, एकदा रिठा, शिककाईचा वापर करू शकता. हेअर ऑइल, आपलं हेल्दीमीचं हेअर ऑइल जे आहे तर ते केसांसाठी खूप चांगलं आहे. जसं मी म्हटलं की शरीरामध्ये स्निग्ध पदार्थ पाहिजेत, तर एक्सटर्नल ऑइलिंग केसांसाठी खूप गरजेचं आहे. काही लोकांमध्ये गैरसमज आहे, काही लोक गैरसमज पसरवत पण आहेत की केसांना तेल लावलं म्हणजे काही केस वाढणार आहेत का वगैरे. काही नाही. केसांना वाढीसाठी स्निग्ध पदार्थ, फॅटी ॲसिड मिळणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ते इंटरनली पण पाहिजे आणि एक्सटर्नली पण पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही जे काही हर्बल हेअर ऑइल्स आहेत, आपलं हेअर ऑइल ज्याच्यामध्ये 3 ऑइल्स आहेत, एरंड तेल, तीळ तेल आणि खोबरेल तेल, अशाच हे कॉम्बिनेशन काही हर्ब्स टाकून आपण तयार केलेले आहेत, तर तेही सुद्धा तुम्ही वापरू शकता. किंवा कुठलंही हर्बल तेल, हर्बल ऑइल केसांसाठी, किंवा साधं खोबरेल तेल, बदाम तेल मिक्स करून तुम्ही केसांसाठी रोज अंघोळीपूर्वी, म्हणजे जेव्हा तुम्ही हेअर वॉश घेणार आहे त्याच्या आधी 15 ते 20 मिनिटं इतकाच वेळ तुम्हाला केसांना तेल लावायचं आहे आणि त्याच्यानंतर 15 मिनिटांनी हेअर वॉश घ्यायचं आहे. रात्री तेल लावून झोपणं हे, त्याच्यामुळे तुम्ही काय करणार आहात, केस गळतीला प्रोत्साहन देणार आहात. त्यामुळे त्याच्यामुळे केस जास्त गळणार आहेत. त्यामुळे अंघोळीपूर्वी, डोक्यावर अंघोळ करायच्या आधी फक्त 10 ते 15 मिनिटं, 20 मिनिटंच तुम्ही तेल डोक्यावर ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर हेअर वॉश केला तरी चालतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की केस विंचरताना, केस विंचरताना अगदी बारीक दाताचा जो काही कंगवा आहे तो न वापरता अगदी मोठ्या दाताचा कंगवा आणि केस अगदी लूज करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला कोम्बिंग करायचं आहे प्रॉपरली. दिवसातून 2-3 वेळा तरी व्यवस्थित कोम्बिंग करणं गरजेचं आहे. केस कोरडे पडू नयेत म्हणून, कारण केस कोरडे पडले तर त्याला फाटे फुटणार आहेत. कोरडं केस होतात याचा अर्थ तुमच्या केसांना ऑइल, स्निग्ध पदार्थ कमी पडत आहेत. त्यामुळे इंटरनली आणि एक्सटर्नली ऑइलिंग खूप गरजेचे आहे. लोहाचं प्रमाण कमी असेल तेव्हा देखील केस गळतात, कारण हे सगळे न्यूट्रिशन्स आहेत जे तुमच्या हेअर ग्रोथला हेल्प करत असतात. त्यामुळे HB कमी असेल, शरीरातल्या लोहाचं प्रमाण कमी असेल तेव्हाही केस गळतात. त्याच्यामुळे नॅचरल सोर्स जे काय आहे ज्याच्यामधून हे लोह तत्व जास्त मिळत असतं तो म्हणजे बीट आहे, गाजर आहे ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन A पण जास्त आहे, दूध आहे ज्याच्यामध्ये सुद्धा थोड्या प्रमाणात लोह आहे. तर हे सगळे पदार्थ तुम्ही व्यवस्थित कंझ्युम केले पाहिजे. लोह वाढवण्यासाठी तुम्ही गूळ, शेंगदाणे खाऊ शकता, कारण गूळ हा उत्तम सोर्स आहे कॅल्शियम वाढवण्याचा आणि लोहतत्व वाढवण्याचा. तसंच काही लोकांना वम झाल्यामुळे किंवा जंत झाल्यामुळे सुद्धा कृमी झाले, जंत म्हणजे काय, कृमी, शरीरात कृमी असतील तरी सुद्धा तुमचे केस गळणार आहेत.
कारण आयुर्वेदामध्ये केस गळतीचं सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगितलेलं आहे की कृमी. तर तुमचं पोट साफ होत नसेल, वारंवार जास्त गोड पदार्थ तुम्ही खात असाल, जी मुलं मातीत जास्त खेळतात किंवा जे बाहेर याच्यामध्ये काम करत असतात, बाहेरच्या वातावरणामध्ये किंवा जिथं डस्ट जास्त आहे असे लोक जिथं काम करतात किंवा प्रदूषण आहे, याच्यामुळे काय होतं, कृमींची उत्पत्ती शरीरामध्ये वारंवार होते. त्यामुळे दर 4 ते 6 महिन्याला कृमींची औषधं किंवा जंताची औषधं घेणं गरजेचं आहे. ज्या लोकांनी खूप दिवसापासून जंताची औषधं घेतलेली नाहीत, त्यांचा जर हेअरफॉल होत असेल तर त्यांनी पहिलं जंताचे औषधं घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढे एक्स्ट्रा सप्लिमेंट घेऊन किंवा हे हेअर ऑइल्स वगैरे तुम्ही वापरून तुम्ही हेअर केअर करू शकता. पण जंताचं औषध किंवा कृमीची चिकित्सा ही हेअरफॉलमध्ये खूप महत्त्वाची आहे. अजून एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे हेअरफॉलसाठी, ते म्हणजे थायरॉइड. जर थायरॉइड म्हणजे हा इथे गळ्यातली ग्रंथी असते जी चयापचय क्रिया आपली मॅनेज करत असते. चयापचय म्हणजे पचन क्रिया जी काही होते, आपलं जे अन्न पचणं, त्याच्यातून मलभाग तयार होणं किंवा ही सगळी प्रोसिजर आहे त्याचं शरीरात ॲब्सॉर्प्शन होणं, ह्याला मेटाबॉलिझम किंवा चयापचय म्हणतात. तर हे ही थायरॉइड ग्रंथी नियंत्रित करत असते. जर तुम्हाला थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल, शक्यतो हायपोथायरॉइडिझममध्ये तुमचा हेअरफॉल स्टार्ट होतो, कारण तुमचं हे चयापचय प्रॉपर नसतं. मग हे न्यूट्रिशन्स प्रॉपरली ॲब्सॉर्ब होत नाहीत, कॅल्शियम शरीरात कमी पडतं आणि मग हेअरफॉल वाढतो. त्यामुळे काही लोकांना थायरॉइडमुळे पण 20% लोकांना थायरॉइडमुळे हेअरफॉल होऊ शकतो. त्यामुळे ही सुद्धा गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पण ओव्हरऑल काय आहे, तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम, आयर्न ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असणं, तुम्ही रोजच्या रोज केसांची व्यवस्थित काळजी घेणं, तर तुमचा हेअरफॉल हा 70 ते 80% लोकांचा अगदी घरच्या घरी हे सगळे रिच्युअल्स केले, हे सगळे ज्या काही मी सांगितलेले आहेत, हेअर ऑइल्स, प्रॉपर हेअर वॉश घेणं, ह्या केला तर हेअरफॉल हा अगदी सुरुवातीच्या काळातच आटोक्यात येतो.